नमस्कार. तर आज आपण वास्तूनुसार अतिशय महत्त्वाची मानली जाणारी कोणती झाडं आहेत जी आपल्या बाल्कनीमध्ये, आपल्या घरासमोर किंवा आपल्या घरात कमी सावलीत देखील येतात, आज जास्त उन्हाची गरजही नाही, अशा प्रकारची झाडं कुठली आहेत ती आज आपण पाहणार आहोत. जेणेकरून जे झाडं आपल्या वास्तूमधील वास्तुदोष दूर करतील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि आरोग्य प्राप्त करून देतील. यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे स्नेक प्लांट. स्नेक प्लांट हे खूप लो मेंटेनन्स झाड आहे. याला खूप दिवस पाणी नाही घातले तरीही चालतं आणि हे खूप आपल्या वास्तूमध्ये शुभ असं मानलं जातं, कारण ऑक्सिजन शुद्ध, हवा शुद्ध करण्याचं आणि ऑक्सिजन पुरवण्याचं काम हे झाड करत असते आपल्या घरामध्ये. त्यामुळे आपल्या जवळ हवा जरी दूषित असली तरी त्याचा आपल्याला फायदा होतो. तर त्यानंतरचा नंबर आहे म्हणजेच ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळ आपल्याकडं असल्यावर आपल्या घरी लक्ष्मी नांदायला मदत होते. ब्रह्मकमळाचं फूल भगवान शिवशंकराला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये जर ब्रह्मकमळाचं फूल जेव्हा उमलेल त्या दिवशी आपल्या घरी लक्ष्मी प्राप्तीला सुरुवात होईल आणि देवाचा आशीर्वाद आपल्यावर आहे याचं हे प्रतीक असतं. हे सहसा ज्या घरी निगेटिव्ह एनर्जी आहे, ज्या घरी पॉझिटिव्हिटी कमी आहे त्या घरी ब्रह्मकमळाचं फूल उमलत नाही आणि हे झाड जास्त वाढत पण नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी आहे त्याच ठिकाणी हे झाड अत्यंत चांगल्या प्रकारे वाढत असते. म्हणून ब्रह्मकमळाचं फूल आपल्या वास्तूतील वास्तुदोष हळूहळू ग्रहण करून आपली वास्तू शुद्ध करायला मदत करतं. त्याचप्रमाणे आहे तुळशीचं झाड. सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यांच्याच घरी असतं असं झाड म्हणजे तुळशी मातेचं झाड. तुळशी मातेचं झाड तर आपल्या सर्वांकडे असतं, परंतु याचे अनेक फायदे आहेत ते सर्वांना माहिती देखील आहेत. ते म्हणजेच आपल्या आरोग्यासाठी ही खूप छान आपली हवा शुद्ध करते, आपल्याला भरपूर असा ऑक्सिजन देते आणि आपल्याला दररोजच्या नित्यपूजेमध्ये जिचा समावेश असतो. हे झाड म्हणजे तुळशी मातेचं हे काय सांगायची गरज नाही, कारण हे सगळ्यांकडेच असतं, सगळेजणच आपण या झाडाची पूजा करत असतो. त्यानंतर महत्त्वाचं झाड म्हणजे बांबू प्लांट. बांबू प्लांट अशा प्रकारे आपण मातीत देखील लावू शकतो आणि आपण पाण्यात देखील बांबू प्लांट लावू शकतो. मातीत चांगल्या प्रकारे ह्या झाडाची वाढ होते आणि हे झाड खराब होण्याचा धोका मातीमध्ये नसतो. जास्त मातीमध्ये कमी पाण्यात हे टिकाव धरतं आणि हे देखील लो मेंटेनन्स आहे. याला पण जास्त पाणी लागत नाही आणि आपल्या वास्तूसाठी अतिशय पवित्र असं झाड असते बांबू प्लांट. त्यानंतरचं झाड आहे अतिशय लो मेंटेनन्स, म्हणजे ज्याला आपण 1 महिना देखील पाहिलं नाही, पाणी घातलं नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही, पाऊस असो ऊन असो कशाही परिस्थितीत येणारं झाड आणि एकदम पॉझिटिव्हिटी आरोग्यासाठी फायदेशीर असं झाड म्हणजेच कोरफडीचं. कोरफडीचं झाड आपल्या घरी असेल तर आरोग्यासाठी याचे अनेक फायदे, तसेच आपल्या घरात सकारात्मक वातावरण वाढवायला कोरफडीचं झाड मदत करतं आणि कोरफड खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास असेल तर तो देखील कमी होतो. त्यानंतरचं महत्त्वाचं झाड आहे पॉझिटिव्हिटी घरामध्ये ठेवणारं, म्हणजेच जे अपराजिता, त्याला गोकर्ण म्हणतात मराठीमध्ये. गोकर्णाचं झाड आहे, त्याला गोकर्णाच्या आकाराची फुलं येतात म्हणून याला गोकर्ण देखील म्हणतात. हिंदीमध्ये याला अपराजिता म्हणतात. हे देखील याचं फूल याचं फूल आपल्या भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. तसेच यामध्ये अनेक प्रकार असतात, पांढरे आणि जास्त तर पांढरा आणि निळ्या प्रकारचं असतं. निळ्या प्रकारचं फूल भगवान विष्णूंना आणि पांढऱ्या प्रकारचं फूल शिवशंकर यांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे गोकर्णाचं झाड देखील पॉझिटिव्हिटी घरामध्ये आपल्या वाढवण्यास मदत करतं. म्हणून हे देखील झाड आहे ते आपल्या घरी यावं. लो मेंटेनन्समध्ये आहे, हे पटकन लागतं आणि पटकन येतं पण. त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यांकडेच असते असं म्हणजे मनी प्लॅन्टचं झाड. मनी प्लॅन्टचं झाड आपण साधी कुठूनही 2 पानाची कटिंग आणली तर आपण सहजरित्या याला लावू शकतो, कारण मनी प्लॅन्टच्या झाडाला देखील जास्त मेंटेन करायची गरज नाही. याला आपण पाण्यामध्ये ठेवून सुद्धा याच्या कटिंग्स आपण वाढवू शकतो. कटिंग्सपासून आपण याची बरीचशी झाडं वेली या स्वरूपामध्ये याचा भरघोस आपण आपल्या गार्डनमध्ये याचा वाढ करू शकतो. एका कटिंग्सपासून बरेचशी झाडं तयार होतात. झाडं वाढायली की आपण त्याच्या कटिंग तयार करून अनेक झाडं बनवू शकतो. अशा प्रकारे वेली किंवा वेली बनवू शकतो. त्याचप्रकारे आपण कुंडीमध्ये ठेवून गुच्छ गोलाकार तयार करू शकतो. त्यानंतरचं अत्यंत महत्त्वाचं झाड म्हणजे कुबेराचं झाड. कुबेराचं झाड आपल्या घरामध्ये पैसा बरकत वाढवण्यासाठी मदत करतं. याला क्रिसुला देखील म्हणतात आणि कुबेराचं झाड देखील म्हणतात. कुबेराच्या झाडाची आपण पूजा करायची असते आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला.
आणि हे झाड आपल्या घरामध्ये बरकत वाढवण्यास मदत होतं. याला ऊन जास्त लागतं, त्यामुळे याची झाड ऊन कमी असल्यावर पटकन होत नाही. त्यानंतरचं महत्त्वाचं झाड म्हणजे पाम ट्री. पाम ट्रीचे अनेक प्रकार आहेत, त्यातलाच हा एक छोट्या प्रकारचा पाम ट्री आहे. आणि पाम ट्रीमुळे देखील आपल्या घरामध्ये ऑक्सिजन भरपूर यायला मदत होते. आणि पाम ट्रीचं झाड देखील लो मेंटेनन्स आहे, ते कमी उन्हाच्या ठिकाणी देखील येऊ शकतं. याला भरपूर उन्हाची आवश्यकता नाही, परंतु प्रकाश हा प्रत्येक झाडाला लागतोच. प्रत्येक झाडाची वाढ होण्यासाठी प्रकाश महत्त्वाचा असतो. प्रकाशाशिवाय कुठलंच झाड येऊ शकत नाही. आपल्या घरामध्ये, गार्डनमध्ये, बाल्कनीमध्ये, तसेच घराच्या खिडकीमध्ये देखील जर थोडाही प्रकाश येत असेल तर आपण अशा प्रकारची झाडं नक्की लावावेत. कारण या झाडामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्हिटी, डोळ्यांना आनंद भेटतो आणि ताणतणाव दूर कमी करण्यास झाडं आपल्याला उपयुक्त असतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये अशा प्रकारची महत्त्वाची झाडं असायलाच पाहिजेत की ज्यांना कमी उन्हाची गरज असते. फक्त प्रकाशाच्यावर देखील त्यांची वाढ होऊ शकते. आणि जी ज्या झाडांना फुलं येतात त्यांना जास्त प्रखर ऊन लागतं. किमान 5 ते 6 तासाचा प्रकाश म्हणजेच ऊन लागतं त्या झाडांना, फुलांच्या झाडांना. त्यामुळे ज्या झाडांना फुलं आली नाही तरी ठीक आहे, परंतु आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण वाढीस मदत लावतील अशा प्रकारची झाडं आपल्या बाल्कनीमध्ये नक्कीच असायला हवेत. आणि जर ऊन येत असेल तर दारामध्ये फुलं झाडं जरी असली तरी खूप चांगल्या प्रकारे आपलं मनस्थिती सुधारण्यास मदत होते आणि आपल्या घरातलं वातावरण देखील मंगलमय राहतं. त्यामुळे अशा प्रकारची झाडं आपल्या कमी उन्हाच्या आणि कमी जागेमध्ये आपण वाढवू शकतो. आणि ही झाडं असल्यामुळं आपल्या आरोग्यामध्ये देखील काही अडचणी असतील तर त्या सुधारण्यास मदत होते. आपली मनस्थिती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला अशी झाडं लावणे गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये या झाडांच्या मदतीनं पॉझिटिव्हिटी आणायला मदत होते आणि आपलं घर, वातावरण, हवा शुद्ध होते, घर प्रसन्न राहतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये अशा प्रकारची झाडं आपण छोटी छोटी झाडं लावली तर छोट्या झाडापासून मोठी झाडं, एका झाडापासून अनेक झाडं, अशा प्रकारची झाडं बनतात. आणि आपल्याला छोटीशी बाग तयार केल्याचा, झाडं लावण्याचा, सृजनशीलतेचा आनंद देखील बनतो. यासाठी आपल्याकडे ही वास्तूमध्ये महत्त्वाची झाडं आहेत. ही झाडं आपण सहज इतरांकडून कटिंग्स घेऊन देखील वाढवू शकतो. आणि कटिंगच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे ही झाडं येतात. त्यामध्ये मी दाखवलेल्या सगळ्याच झाडं आहेत जी कटिंगच्याद्वारे आपल्याकडे येत असतात. बऱ्याच झाडापैकी मी जी वास्तूसाठी अत्यंत उपकारक आहेत तीच झाडं दाखवली आहेत. कारण आपल्या वास्तूमध्ये ही झाडं असल्यावर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होऊन आपल्या घरामधील अडचणी दूर होतात आणि संपूर्ण वास्तू आपली प्रसन्न राहते. अशा प्रकारची झाडं मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहेत. ही अशा प्रकारची वास्तूसाठी सकारात्मक, चांगली पॉझिटिव्हिटी असणारी झाडं आपल्याही घरात लावा आणि आपल्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.